नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये परत पुन्हा दबाव बघायला मिळाला। कालही आपण मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं गेले 2-3 दिवस मार्केट ज्या पद्धतीनं ग्रॅज्युअली खाली येते आणि महत्त्वपूर्ण जे सपोर्ट लेवल्स होते 25,300 त्याच्या खाली जसं बंद दिलं मार्केट थोडंसं वीकर साईडला जे आहे ते येऊन पोचलेलं आहे आणि कालही म्हणलं की 25,000च्या खाली गेलं तर फर्दर डिक्लाइनिंग येईल आणि आज एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो 25,000च्या खालीच मेंटेन राहिला। त्याच्यामुळे मार्केटवर पूर्णतः दबाव बघायला मिळाला आणि आज परत पुन्हा बँकिंग सेक्टरने हा फॉल लीड केला आहे। काल ॲक्सिस बँकेचे रिझल्ट झाले त्यामुळे जवळपास ॲक्सिस बँक 5% खाली होता आणि त्या अनुषंगानं बँकिंग सेक्टरवर दबाव होता, कारण आता शनिवारीमध्ये HDFC बँक आणि ICICI बँकेचे रिझल्ट्स येणार आहेत आणि आज मार्केट आवर्सनंतरनं रिलायन्स इंडस्ट्रीजचे रिझल्ट्स आज रात्री येणार आहेत। त्यामुळे सोमवारचा दिवस मार्केटला खूप महत्त्वाचा आहे, कारण 2 दिग्गज हेवीवेट्स HDFC आणि रिलायन्स यांचे रिझल्ट्स आउट झालेले असतील सोमवारच्या सेशनमध्ये, ते इम्पॅक्ट करतील त्या दोन्ही स्टॉक्सला। त्यासोबत ICICI बँकसुद्धा एक अनदर निफ्टीतील टॉप 10 मधला शेअर आहे जो सुद्धा मार्केटला व्हॉलॅटिलिटीमध्ये अफेक्ट करेल आणि त्यामुळं सोमवारचं मार्केट खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे। आयदर निफ्टी फर्दर डिक्लाइनिंग करेल और जर 25,000च्या वरती जाऊन रिकव्हरी दिला सक्षम राहिला तर मला वाटतं निश्चित मार्केट थोडंसं रिकवर होईल। हे जे डिसअपॉइंटमेंट ट्रेड सुरू आहेत आणि ग्रॅज्युअली 25,700पासून ते निफ्टी बिलो 25,000 आता येऊन पोचलेले आहे, तो कुठेतरी सिनेरिओ थांबू शकतो, पण ओव्हरऑल मार्केटचं सेटअप आज वीकच आहे आणि फर्दर सपोर्ट लेवल 24,800पर्यंत घसरण्याचे संकेत निफ्टीमध्ये दिसत आहेत। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट वीक आहे आणि आजच्या आणि उद्याच्या रिझल्ट सेशननंतरनं बघणं गरजेचं आहे की निफ्टी कशा पद्धतीनं बिहेव करते, रिॲक्ट करते या 3 बँकांना, रिलायन्स, HDFC आणि ICICIच्या रिझल्ट्सला। ओव्हरऑल टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टी 25,000च्या जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत फर्दर डिक्लाइनिंग करू शकतं। 24,800-850 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे निफ्टीसाठी आता, जो खूप महत्त्वपूर्ण आहे। जर 24,800 मेंटेन नाही राहिला तर फर्दर खाली जाऊ शकतं। त्यामुळे निफ्टीसाठी 25,000च्या खाली 24,800-850पर्यंत खाली जाण्याचे चान्सेस आहेत। 25,000च्या वरती आला तर थोडीशी शॉर्ट रिकव्हरी येऊ शकते जी 25,200-250पर्यंत निफ्टीला घेऊन जाऊ शकते। 25,200-250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन निफ्टीसाठी सोमवारच्या सेशनला आहे, पण त्यासाठी आधी निफ्टीला 25,000 क्लाइम करणं गरजेचं आहे। 25,000च्या वरती 25,200-250 बिलो 25,000 मेंटेन राहिला तर 24,850 ते 24,800पर्यंत निफ्टी खाली घसरू शकते। बँक निफ्टीमध्ये सिमिलरली वीक आहे, 56,500च्या खाली बंद दिल्यामुळे थोडंसं वीक वाटतो। खाली फर्दर 56,000पर्यंत जाण्याचे संकेत आहेत। 56,000 बँक निफ्टीसाठी एक चांगला सपोर्ट आहे, 25,000 एक निफ्टीसाठी एक चांगला सपोर्ट आहे आणि 56,000 निफ्टीसाठी एक चांगला सपोर्ट आहे बँक निफ्टीसाठी। 56,000च्या वरती 56,500 एक रेजिस्टन्स आहे। 56,500च्या वर गेला तर फर्दर ग्रॅज्युअल रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते। त्यामुळे बँक निफ्टीसाठी 56,000 लोअर लेवलला सपोर्ट लेवल, हायर लेवलला 56,500 पहिला रेजिस्टन्स आहे। 56,500च्या वर गेला तर 56,700पर्यंत बँक निफ्टी राहू शकतं, पण HDFC बँकेचे रिझल्ट्स आहेत जे बँक निफ्टीला मेजरली इम्पॅक्ट करू शकतात। ICICI बँकेचे सुद्धा रिझल्ट्स आज शनिवारी लागणार आहेत। दोन्ही बँकांच्या रिझल्ट्सवर मार्केटचं लक्ष असेल आणि त्यानुसारच बँक निफ्टीची रिॲक्शन आपल्याला सोमवारी बघायला मिळणार आहे। त्यामुळे ओव्हरऑल सोमवारसाठी दिवस थोडासा बिझी असू शकतो। या सगळ्या मोठ्या दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट्स येणार आहेत, त्यामुळं आज NSEमध्ये 938 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1700 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 17 शेअर्स पडले, त्या बाजूला 33 शेअर्समध्ये पडझड आहे। तर पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सगळ्याच सेक्टरवर ऑलमोस्ट थोडा दबाव बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी बघितलं युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत, डाव फ्युचर्ससुद्धा फ्लॅट आहेत। काल डाव जोन्स किरकोळ पॉझिटिव्हमध्ये होतं, पण तरीसुद्धा आपलं मार्केट डोमेस्टिक इश्यूज वरती जाण्यासाठी कोणतेही रिझन नाही आणि रिझल्ट सेशन जे आहेत त्यामध्ये थोडे डिसअपॉइंटिंग रिझल्ट सुरुवातीला लागत आहेत। पाऊससुद्धा थोडासा देशामध्ये थांबलेला आहे आणि या सगळ्या घडामोडीमुळे मार्केटवर थोडंसं प्रॉफिट बुकिंगचा जो आहे तो ओघ सुरू आहे। बघणं गरजेचं आहे की सोमवारी या सगळ्याचा रिझल्ट येईल। HDFC बँक, रिलायन्स आणि ICICI याचे रिझल्ट्स आल्यावर निफ्टी कशा पद्धतीने रिॲक्शन देईल, कारण बऱ्यापैकी मोठ्या दिग्गजांचे रिझल्ट्स आउट होतील। तर बघा सोमवारी मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।